मी सौ योगिता दत्तात्रय वारागडे, योग शिक्षिका आहे. मग माझ्या मैत्रिणी विचारायच्या की तू कशी एवढी फिट राहते, एवढी ऍक्टिव्ह राहते, घरचं पण सगळं करते, बाहेरचं सगळं करते. बरोबर. मग हे लक्षात आलं की आपण योगा आपण करतोय, पण त्याच्याकडे एक अभ्यासक्रम म्हणून बघूया, एक त्याच्याकडे काय ग्रंथ परंपरा आहे. आणि म्हणून मग योगाकडे वळले मी. तर आपल्या पतंजली मुनींनी योग हा अगदी टेक्निकली 196 सूत्रामध्ये सांगितलं आहे, पातंजल योग दर्शन. तर आता आम्ही ते काम करतोय की आम्ही सामान्य महिलांपर्यंत किंवा सामान्य लोकांपर्यंत हा योग पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, अगदी सोपा करून. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखण्यासारखी असेल, त्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. अशाच या योगा क्षेत्राबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर आलेले आहेत योगिता मॅम. वेलकम मॅम. तुमच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल? नमस्कार, मी सौ योगिता दत्तात्रय वारागडे, योग शिक्षिका आहे. MA योगा करतीये, YCB लेवल 3 करतीये, योग प्रबोध झालाय. ओके. म्हणजे माझी जर्नी मलाच स्वतःला इन्स्पायरिंग आहे की मी खूप कमी वेळात एवढं शिक्षण घेतलेलं आहे. आणि मी वारजेवरून आलेली आहे. आणि एक 4-5 वर्ष झालं मी याच्यात फुल कॉन्ट्रीब्यूट करते, योगा फुल फ्लॅशमध्ये काम करते. वळण्याचं कारण म्हणजे मी बरेचसे आपल्या ब्युटी पेजंट केल्या होत्या, त्याच्यामध्ये टायटल विनर होते. अरे वा. मग माझ्या मैत्रिणी विचारायच्या की तू कशी एवढी फिट राहते, एवढी ऍक्टिव्ह राहते, घरचं पण सगळं करते, बाहेरचं सगळं करते. बरोबर. मग हे लक्षात आलं की आपण योगा आपण करतोय, पण त्याच्याकडे एक अभ्यासक्रम म्हणून बघूया, एक त्याच्याकडे काय ग्रंथ परंपरा आहे. आणि म्हणून मग योगाकडे वळले मी. एक सिंहगड रोडला इन्स्टिट्यूट आहे जी नाशिकची आहे, त्यांच्याकडे मी योग शिक्षक केलं, तिथेच योग प्रबोध केलं. आता MA योगा करतीये. तर आपल्या पतंजली मुनींनी योग हा अगदी टेक्निकली 196 सूत्रामध्ये सांगितलं आहे, पातंजल योग दर्शन. त्या ग्रंथाचं नाव 196 सूत्र. फक्त छोट्या छोट्या शब्दांमध्ये खूप मोठा अर्थ सांगितलेला आहे. आणि हा सोपा करून आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवला आहे बऱ्याचशा दिग्गजांनी. BK अय्यंगार आहेत, मंडलिक गुरुजी आहेत. तर आता आम्ही ते काम करतोय की आम्ही सामान्य महिलांपर्यंत किंवा सामान्य लोकांपर्यंत हा योग पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, अगदी सोपा करून. म्हणजे योग बघितलं की लोकांना वाटतं अवघड आसनं, काहीतरी प्राणायामाचे टेक्निक्स, जमेल का. खूप लोक पाहूनच घाबरतात की असं काही करावं लागेल का. हा, मग ही भीती बसते की डोक्यावर कसं, पायवरती. पण जेव्हा तुम्ही टेक्निकनी गोष्टी करता तेव्हा कोणीही करू शकतो. पाठ्यप्रदीपिकेत एक श्लोक आहे, योग कुणी करावा, युवा वृद्धो अतिवृद्धो दुर्बलोपी वा योगे स्वतेंद्रितः. म्हणजे वृद्ध लोक, तरुण लोक, जे दुर्बल आहेत, जे आजारी आहेत, व्याधी आहेत, तेही लोक योग करू शकतात, फक्त तो टेक्निकने केला पाहिजे. ओके. खूप मोठा अभ्यास आहे त्याच्या मागे. आणि आय गेस आपल्या इथे ऋषी पुराणांपासून वगैरे योगाचा अभ्यास चालतो. बाकीचे व्यायामाचे प्रकार आणि योगा ह्याच्यामध्ये तुम्ही काय डिफर कराल? खूप छान प्रश्न आहे हा. आणि हा सामान्यांपर्यंत मेसेज गेला पाहिजे जो तुमच्या पॉडकास्ट थ्रू जाईल. व्यायाम प्रकारामध्ये आपण जलद गतीने हालचाली करतो. बरोबर. जलद गतीने हालचाली करतो, तुमचं मेटाबॉलिझम वाढतं, तुम्हाला आणखीन खावंसं वाटतं. बरोबर. वेट गेन होतं, पुन्हा आराम करावासा वाटतो. बरोबर. वाईट नाही म्हणत मी व्यायामाला, व्यायाम चांगलाच आहे. पण योगामध्ये त्याच्या अपोजिट असं होतं की तुम्ही आसनांमध्ये स्थिर राहता काही काळ, आणि आपलं शरीर आपल्याला दिसतं ते अवयव दिसत आहेत. शिवाय एंडोक्राईन सिस्टीम आहे, जे ग्लँड्स आहेत, म्हणजे अंतरस्ताविक ग्रंथी मराठीमध्ये म्हणू शकतो, एंडोक्राईन ग्लँड. तर त्यांच्यावरती दाब आणि ताण क्रिएट करण्याचं काम आसनांमध्ये होतं. आणि जेव्हा त्या ग्लँड्स व्यवस्थित काम करायला लागतात, स्त्राव व्यवस्थित स्त्रावायला लागतात, हार्मोन्स सगळं आपलं व्यवस्थित मॅनेज करत असतं. जेव्हा तुमचे हार्मोन्स आनंदाचे, तुम्ही आनंदी आहात. जेव्हा हार्मोन्स तुमचे अपसेट आहेत तेव्हा तुम्ही अपसेट आहात. बरोबर. म्हणजे जेव्हा आपण आतून काम करतो तेव्हा बाहेरून आपण ऍक्टिव्ह असतो. बऱ्याच जणांचे रिव्ह्यू असतात, हा आज योगा केलाय, छान वाटते. कशाने? तर त्यांचं ऑक्सिटोसिन त्याच्यामध्ये प्रोड्यूस होतं. ते कशाने होतं? तर ते काही वेळ स्थिर असतात. आणि एकदा क्लास सुरू झाला, मी प्रार्थना घेते सुरुवातीला, मग थोडं एक्सरसाइज होतात, पूरक हालचाली, मग आसनं, मग त्यात ते एवढे गुंगून जातात, 1 तास कधी संपतो कळत नाही. आणि मग
उद्या भेटूया लगेच. तो 1 तासाची जी एनर्जी मिळते ती पुढचे 12 तास त्यांना फ्रेश ठेवते, बरोबर. व्यवस्थित वेळेवर झोप येते. आणि योगाचे मग हे परिणाम जेव्हा तुम्ही 21 दिवस करता तेव्हा आपण म्हणतो की ती सवय बनते. तर ते तसं होतं. आणि बरेच स्टुडंट मध्येच जातात पण परत ते येतात की नाही काही कारणाने राहिलं होतं पण मी काहीतरी मिस करत होते. हो, तर हो. ते असतं हे योगाचं, म्हणजे योगा आणि व्यायामातला हा फरक. खूप वेळा कसं होतं, आपण जेव्हा जिम मध्ये एक्सरसाइज करतो किंवा खूप वेट लिफ्टिंग करतात लोक किंवा मसल्स टायटनसाठी जे सगळं चाललेलं असतं, त्याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी हा प्रकार पूर्णपणे गायब होऊन जातो आणि मग लोकांना पटकन फ्लेक्सिबिलिटी राहत नाही. पण तो प्रकार योगामध्ये होत नाही. योगामध्ये तुमचे म्हणजे मसल्स पण तेवढे स्ट्रॉंग होतात, प्लस तुमची फ्लेक्सिबिलिटी पण तेवढीच चांगली राहते. हे कशामुळे होतं? हा, हे आहे की योगामध्ये आणि व्यायाम प्रकारांमध्ये हा एक फरक आहे. वेट लॉस होतो पटकन, पण परत वेट गेन सुद्धा होतं. बरोबर. मसल चांगले बनले जातात, पण त्याच्यामुळे तुम्ही फ्लेक्झिबिलिटी हरवून जाता. तर बरोबर. योगामध्ये फ्लेक्झिबिलिटी राहते आपली. का तर आपल्या स्नायूंवरती हळूवारपणे आपण नियंत्रित हालचाली करतो. बरोबर. नियंत्रित हा शब्द फार महत्वाचा आहे. त्याच्यामुळे त्यांची फ्लेक्झिबिलिटी हरवत नाही. आणि जेव्हा तुम्ही व्यायाममध्ये करता, जिममध्ये करता, तेव्हा तुम्ही रिपीटेडली त्याच ऍक्शन करून तिथली फ्लेक्झिबिलिटी कमी करून टाकता. बरोबर. पण तसं इथं व्हेरिएशन आहे. आसनं 4 प्रकारची आहेत. बैठक स्थिती आहे, दंड स्थिती आहे, शयन स्थिती आहे, विपरीत शयन स्थिती आहे. म्हणजे तुमच्या शरीरावरती एकीकडून बाक दिला जातो तर एकीकडून ताण निर्माण केला जातो. बरोबर. सेम मग ह्या मेकॅनिझमने तुम्ही फ्लेक्झिबल राहता. बरोबर. म्हणजे तो क्लास बसवताना सुद्धा असा बसवायला लागतो की त्या दिवसामध्ये तुमच्या शरीराला जर एकीकडून बाक देते तर मी दुसरीकडून ताणही देणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही ते छान एन्जॉय करू शकता आणि तुमच्या शरीराला त्याची सवय होते आणि मग फ्लेक्झिबिलिटी चांगली राहते. बरोबर. आता इतकं कमर्शियलायझेशन झालंय ना क्लासेसचं, म्हणजे तुम्ही जसं आता सांगताय खूप गोष्टी मला आत्ता उलगडल्या की असं असतं तसं असतं म्हणून. जे कमर्शियलायझेशन झालेलं आहे क्लासेसचं, की काहीच गोष्टी लोक शिकतात आणि त्याच गोष्टी रिपिटेटिव्हली करतात, तर त्या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? हेच आहे पुन्हा की जेव्हा तुम्ही क्लास करता तेव्हा तुम्हाला ती व्यक्ती फक्त तुमच्याकडून आसनं एक व्यायाम प्रकार म्हणून करून घेतीये की त्याच्या मागचं मेकॅनिझम सांगते. माझ्या क्लासचं वैशिष्ट्य सांगेन. तुम्ही छान प्रश्न विचारला की मी प्रत्येक कृतीमागे काय होणार आहे हे सांगते. बरोबर. जेव्हा अर्धकटी चक्रासन करताय तेव्हा तुम्ही इथे कॉन्ट्रॅक्शन येणार आहे, इथे रिलॅक्सेशन येणार आहे, ते फील करा. जेव्हा तुम्ही प्राणायाम करताय तेव्हा तो श्वास फील करा. टेक्निक म्हणून करू नका, डावीने घ्या उजवीने सोडा, नाही. त्याच्या मागे आपल्या नाड्या आहेत. मग ती शुद्धी कशी होते, कुठल्या 2 नाड्या ऍक्टिव्हेट असतात, मग तिसरी नाडी कुठली ऊर्जा देते आपल्याला, ताट का बसायचंय, छोट्या छोट्या गोष्टी असतात. मग त्या मुलींना त्या फार इन्फॉर्मेटिव्ह वाटतात आणि मग त्यांचे मला रिप्लाय येतात की आम्ही केलं आधी पण हे कुणी सांगितलं नव्हतं. आपण सजग पण एखाद्या गोष्टीकडे कधी बघतो जेव्हा आपल्याला तिच्या मागचं सायन्स किंवा टेक्निक माहितीये. आता जर कोणी सांगितलं की हे नाही करायचं, हे केल्यावर हे होतंय, तर आपण थोडा वेळ थांबतो की नाही करायचं. तर सेम हे आहे की क्लास घेता घेता जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी उलगडून सांगता, ज्ञान लपवण्यापेक्षा ते वाटल्याने अधिक वाढतं. बरोबर. अवेअरनेस येतो आणि तो लाईफ टाईम त्यांच्याकडे राहतो. मग त्यांनी दुसरीकडे कुठेही करू दे किंवा स्वतःची साधना स्वतः करू दे, तरी ते त्यांच्याबरोबर ती परंपरा दिलेली असते. बरोबर. जी एनर्जी आपण बिल्ड करतो क्लासेसच्या दरम्यान, म्हणजे मला असं वाटतं योगा क्लासेसला जेव्हा मी जाते तेव्हा जो स्टार्टिंगचा पार्ट असतो, जेव्हा आपण प्रार्थना करतो त्याच्यानंतर एक छोटी छोटी आसनं असतात ज्याने आपले रिलॅक्स होतात मसल्स, आणि त्यानंतर आसनं सुरू होऊन नंतर आपण शवासनापर्यंत जातो. एकदम आवडीचा पार्ट माझा शवासन. तर हा जो पॅटर्न आहे ह्यानी खूप सारं रिलॅक्सेशन होतं. तर या पॅटर्न बद्दल तुम्हाला काय सांगायला आवडेल? जेव्हा आता आपण पूरक हालचाली घेतो तेव्हा तुमचे मसल्स सांधे सैल करतो आपण, जे दिवसभर किंवा रात्री झोपल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट झाले. जे संध्याकाळी करतात ते दिवसभराच्या कामाने, जे सकाळी करतात ते रात्रीच्या आरामाने. तर पूरक हालचालींमध्ये आपण ते स्नायू सैल करतो, आसनांमध्ये त्यांना स्थिरता देतो. पूरक हालचालींमध्ये थोडेसे फास्ट करून त्यांचे ब्लड सर्क्युलेशन चांगलं करतो. जेव्हा आपण स्टँडिंग आसनं करतो तेव्हा मणक्याभोवतीचा रक्तप्रवाह चांगला होतो. मग तिथं एकतर आपल्या पाठीचा मणका जेवढा तरुण तेवढे आपण तरुण, हे इक्वेशन आहे. मग स्टँडिंग आसनं असतील किंवा पीळ देणारी आसनं असतील तेव्हा त्या मणक्यावरती चांगलं काम केलं जातं. मग ते सगळं केल्यानंतर तुम्हाला
असंही खूप एनर्जीचा सोर्स पण आलेला असतो आणि थोडेसे लॉस पण झालेला असतो. बरोबर. मग जेव्हा तुम्ही शवासनापर्यंत येता तेव्हा तुम्हाला हवंसं असतं की हो. शवासन, आता रिलॅक्सेशन हवंय. पण शवासनाचं वैशिष्ट्य आहे की 2 मिनिटाचं शवासन तुम्हाला 2 तासाची किंवा अगदी 4 तासाच्या झोपेची पण अनुभूती हो, देतं. हो, हो. कारण आपण तिथे पायाच्या अंगठ्यापासून डोक्याच्या केसापर्यंत, म्हणजे मी सगळ्या अवयवांची नावं घेते माझ्या बरोबर. वर्गामध्ये. इथे जाऊन मनाने पोचा, तो तिथला ताण रिलॅक्स करा, तिथला ताण दूर करा, मनाने त्या अवयवाचं दर्शन घ्या. मग ह्या गोष्टी ते फील करतात, कारण त्यांनी एवढं केलेलं असतं, मन शांत झालेलं असतं पहिल्या प्रार्थनेनेच. बरोबर आहे. फोकस युअर ब्रिदिंग. जेव्हा हा शब्द बोलतो तेव्हा ते सगळे विचार दूर करतात आणि श्वासावरती लक्ष केंद्रित करतात. बरोबर आहे. मग बायका आपण अशा असतो की आपण आपल्या बॅक ऑफ द माइंड 1000 गोष्टी सुरू असतात. असतातच. मुलांचं, ओट्यावर काय ठेवलंय, पेपर आलाय, दूध आलंय, XYZ. मग ते इथं प्रार्थनेने त्या शांत होतात, एक्सरसाइज करतात, एनर्जी लेवल वाढलेली असते आणि शवासनापर्यंत आले की मग त्यांना रिलॅक्स व्हायचं असतं, बरोबर. पुढच्या कामाला रेडी व्हायचं असतं. हम्म. मग शवासन आणि मग प्राणायाम फुल एनर्जीने मग ते बाय बाय करून त्यांच्या रुटीनला लागतात. मस्त. एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते, योगाच का? हा पण खूप छान आहे की योगामध्ये मन आणि शरीर ह्या दोन्ही गोष्टींचा सहभाग आहे. म्हणजे ज्याचं मन चांगलं आहे, आनंदी आहे, ती व्यक्ती आनंदी आहे. बरोबर. ज्याचं मन दुःखी आहे ती व्यक्ती दुःखी आहे, किंवा ती जिथे जाईल ते ॲक्सेप्ट करेल आणि त्या पद्धतीने स्वतःला त्यामध्ये मोल्ड करेल. बरोबर. पण जी स्ट्रॉंग आहे, आनंदी आहे, ती तिथे जाऊन तिथलं पण वातावरण बदलेल. बरोबर. आणि हा बदल योगाने होतो. म्हणजे आयुर्वेदामध्ये आपल्या योगाची व्याख्या सांगितली, जी आता WHOने घेतली आहे, जी खूप वर्षापूर्वी सांगून ठेवली आहे. समाधातू सममलक्रिया समाग्निश्च प्रसन्न आत्मेंद्रिय मनहा स्वस्थैभी धियते. ज्याचे सगळे धातू समप्रमाणात आहेत, मलक्रिया व्यवस्थित होतीये, ज्याचा अग्नी समप्रमाणात आहे आणि ज्याचं मन आणि आत्मा प्रसन्न आत्मेंद्रिय, आत्मा, इंद्रिय आणि मन प्रसन्न आहे, ती व्यक्ती स्वस्थ आहे. म्हणजे मनाच्या आरोग्याला इथं फार महत्त्व दिलं आहे. आणि आपण महिला विशेष करून की सगळ्या जगाचे ताण आपल्यामुळे आहेत किंवा आपण आहोत तरच सगळं आहे बरोबर. हे धरून ठेवतो. हो. म्हणून मग आपली लोअर बॉडी पण थोडीशी हेवी असते. हो. का तर तिथे ताण धरून ठेवले जातात. मानेचे ते थायरॉइड होण्याचं कारण पण तेच आहे की ताण इथे धरून ठेवतो शोल्डरमध्ये आपण. बरं. तुम्ही कधीही बघा की रिलॅक्स असेल तर आपण रिलॅक्स असतो, एखादा ताण असेल आपलं पोश्चर आपण टाईट केलेलं असतं. बरोबर. मग ह्या सूचना जेव्हा मिळतात शवासनामध्ये किंवा योगामध्ये, Yes. तेव्हा मग ती सवय लागून जाते. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, शोल्डर रिलॅक्स ठेवायचं आहे, आणि मग हळूहळू ते बदल व्हायला लागतात. म्हणजे मन प्रसन्न आहे तर शरीर प्रसन्न आहे, आणि शरीर प्रसन्न आहे तर आजूबाजूचं सगळं वातावरण प्रसन्न आहे. म्हणून मस्त. योगा. खूप छान वाटलं मॅम आज तुम्हाला भेटून, आणि तुम्ही खूप इन्फॉर्मेटिव्हली बोलला आमच्याशी. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल. धन्यवाद. तुम्ही पण खूप छान उपक्रम करताय की महिलांना एवढं एक्सपोजर देताय. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.